माहिती का, हे माझ्याकडे आहेत वाळलेले वाटाणे, जे मी 3 ते 4 तास चांगले भिजवून घेतलेले आहेत. आता हे वाटाणे आपण घालूया मिक्सर जारमध्ये. त्यानंतर आपल्याला हवे असेल तेवढ्यात तिखट होईल अशा इथपर्यंत आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची. सोबतच घालूया भरपूर असा लसूण. त्यानंतर घालूया 1 चमचा जिरं आणि थोडीशी हळदसुद्धा. आता काय, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं. वाटलेलं वाटण एका मोठ्या बाउलमध्ये काढूया. आता घालूया भरपूर अशी कोथिंबीर. हवं तर तुम्ही इथे व्हेजिटेबल्स घालू शकता, ज्यामध्ये आपण गाजर, पत्तागोबी किंवा पालक, मेथी हे सुद्धा आपण यामध्ये घालू शकतो, छान लागते. त्यानंतर मध्यम आकाराचा 1 कांदा आपल्याला पातळ स्लाईसमध्ये कापून घालायचा आहे. सोबतच 1 बटाटासुद्धा घालायचा आहे, जो आपल्याला असाच एकदम पातळ स्लाईसमध्ये कापायचा, धुवायचा, घट्ट पिळून त्या मिश्रणामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. गरज वाटली तरच त्यामध्ये गव्हाचं थोडंसं पीठ घालायचं. छान मिक्स करून घ्यायचं. गरम तेलामध्ये अगदी छोटे छोटे त्याचे असे भजे तयार करून घ्यायचे. उलटपालट करून खरपूस आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे. तळलेले भजे मस्त गरमागरम एका प्लेटवर काढायचे. हिरवी मिरची ठेवायची, हवं तर तळून घेतली तरी चालते. वरून थोडासा चाट मसाला, लिंबू पिळायचं. मग तयार झाले तुमचे खमंग आणि कुरकुरीत असे वाटाण्याचे भजे किंवा पकोडे. एन्जॉय.